आज आपल्याकडे दोन विशेष पाहुणे आहेत. दादांच्या पहिल्या चित्रपटापासून ते अगदी शेवटच्या चित्रपटापर्यंत ज्यांनी दादांना साथ केली ते दादांचे चीफ असिस्टंट डायरेक्टर बाळासाहेब मोहिते आणि दादांचे पीए जितेंद्र गोळे. आपण सगळ्यांनीच पाहिलंय की दादांच्या चित्रपटातले संवाद आणि गाणी हे लोकप्रिय जितकी झाली तितकंच सेन्सॉरनी त्यांना सतत कात्री लावण्याचा एक प्रयत्न केला, कारण द्वैअर्थी असे ते संवाद आणि गाणी होती. पण दादांचा हा सेन्सॉरशी लढा कसा होता? भावानी भाली पेंढारकर दादांना चरण म्हणे, बा चिरंजीव तुम्ही असं करा, तुम्ही स्वतः चित्रपट काढा. मी चुकलं असेल, माझं काहीतरी चुकलं असेल माझ्या तांबडी मातीमध्ये, पण आता तुम्ही असं करा, तुम्ही स्वतः चित्रपट काढा. हां, समजा तो त्या तोटा आला ना तो माझा आणि फायदा झाला ना तो तुमचा. दादानी काय केलं, ठीक आहे म्हणजे मग दादानी सोंगाड्या काढला, गाणी झाली, सेन्सॉर पुढे गेला. सेन्सॉर पुढे गेल्यानंतर पहिले त्या माळ्याच्या माल्यामध्ये कोण गो उभी गाणं, त्यातलं एक ओळ आहे की आंघोळीला बसले माझं मला चाल हसू ग. सेन्सॉरनं मीटिंग त्या कमिटीनं थांबा म्हटले, ही ओळ, ही एक बाई एकटीच आंघोळीला बसले हसते का? दादा म्हटले, एका सभ्य स्त्रीच्या बाथरूममध्ये तुम्ही डोकावताच कशाला? क्या बात आहे. दादांचा दुसरा चित्रपट म्हणजे तुमचं आमचं जमलं. तुमचं आमच्या वेळेला असंच झालं, अगदी कटाक्षानं डायलॉगवर असायचे दादांच्या. सेन्सॉर म्हणजे आता दादांचे पिक्चर येणार म्हटलं की ते अगोदर सरसावून बंदूक घेऊनच बसलेले असायचे, कधी येत आहे आणि आपण कधी अडवतोय. त्यानंतर ह्या चित्रपटामधलं तुमचं आमचं मधलं जे चंदनाच्या पाटावर त्या गाण्यामुळे की तुला पाहून कळी माझी लई खुलते. कळी एक आपण म्हटले कळी बरोबर वाटत नाही, हे कळी ह्याचा शब्द आहे. दादा म्हटले कळी मग काय कळा म्हणू? बघा तुला बघून कळा माझा लई खुलतो, कसं काय वाटेल तुम्हाला? नाही नाही नको नको म्हटले, ते कळी तेच असू दे. ढगाला लागली कळच्या वेळेला बी असंच झालं. ढगाला लागली कळं काढा, एक ढगाला लागली कळं, हे चुकीचं आहे हे करता. अजून म्हटलं त्यात काय म्हटले, उलट ते पुढचं आहे, पाणी थेंब थेंब गळे इथं कराय मग तुम्ही काढा. म्हणजे सेन्सॉर अर्थात ते काय चालायचं ज्यावेळेला दादांचे आणि की सेन्सॉर बोर्डाचे लोक असे होते की प्रेमानं एकमेकाला गप्पा टप्पा करत चालायचं. ज्यावेळेला सेन्सॉरनं अडवलं त्या एक वेळेला त्याप्रमाणे दादांचा फायदाच झाला. आणि तो मुकाच्या वेळेला आम्हाला तसं सोडलं, विना कट पिक्चर पास. आम्हाला सुद्धा पंचवटी आता पब्लिसिटीला एक शेवटी आपला हा व्यवसाय आहे. भांडण नाही आणि भांडण झाल्याशिवाय काय होत नाही. आता तर चाललंय, आता तर त्याच्यावर आता चालतच नाही. पण तो काळ असा होता की दुसरी माध्यम नव्हतं. आणि दादा म्हटले काय आपण कसं काय करायचं आता काय ते भांडण तरी करायला पाहिजे. मग परत म्हटलं त्यामध्ये हे सर्टिफिकेट होता, म्हणजे ते सर्टिफिकेटसाठी काहीतरी काहीतरी आता कुरापत काढायलाच पाहिजे. ते कुरापत काढून आम्ही तो चित्रपट मग नंतर पास करून घेतला. फक्त गाण्यांनाच नाही तर संवादांना सुद्धा खूपदा असायचं. आता गुदगुल्यामध्ये एक असा सीन आहे की ज्यामध्ये दादा मार्केटिंगला येतात भाजी घेऊन. ती बँकेत नोकर असतात, ते भाजी घ्यायला येतात. भाजी घ्यायला आल्यानंतर तिथं विचारतात ते भाजीवाल्याला ही कशी दिली, ही कशी दिली, ही फुकट. त्यावेळेची पद्धत होती की काहीतरी घेतली की ते कोथिंबीर फ्री असायची, ते हे घालं ते जेव्हा ते हे असं असायची पद्धत त्यावेळेला. मग त्यानं तो सीन होता. मग ते करताना हळूच हिरोईन येते आणि मागं ते पाकिट ठेवलेलं असते, मारते. दहा पैसे किती झाले एवढे म्हटलं, मग ते पाकिट तो कोणी मारली माझी पर्स, कोणी मारली ते म्हणते. त्या बाईला म्हणते नाही आता काय माझे पैसे नाहीत, माझी पर्स कोणतरी मारली. त्याच्याकडले मी आता इतके वर्ष धंदा करते, माझी कोणी नाही मारली, तुझी कशी मारली? मारली शब्दाला सेन्सरनं ऑब्जेक्शन घेतलं. त्याच्या बोर्ड म्हणते नाही हे मारली हा शब्द काढा. हो ठीक आहे. दादांच्या बरोबर ते झालं. आता मारली म्हटलं की झालं, म्हटलं ते आपण अडचण आली. आता म्हटलं ते काय करूया आपण. मग म्हटलं आता हे शेवटी ट्रायब्युनलला दाखवायचं ठरलं. मग ते पास करणार. सेन्सरचं एक असं होतं की आम्हाला माहीत नाही, हे कट पर्याय शब्द नाही, आम्हाला काय माहीत नाही, तुमचा तुम्ही बोलला, आम्ही पर्याय शब्द काय नाही, हा नाही नको आहे आम्हाला असं. आता म्हटलं काय करायचं. दादांचे त्यावेळेचे ॲडव्होकेट अधिक शिरोडकर भयंकर तापड स्वभावाचे. त्यावेळेला दादा त्यांना घेऊन जायचे ट्रायब्युनलला आले की हां ते अगोदर बघितले, ते अगोदर बाकीचे लोक अंगारायचे. ते इतके तापड. शिरोडकर म्हणजे एक नंबरचे चांगले ॲडव्होकेट होते. ते म्हटले बघा काय सांगाल, काय पाहिजे तुम्हाला. त्यांनी म्हणजे हे मारले हा शब्द काढा. का नाही, हे मारले शब्द ते बसत नाही, ते कसं तरी वाटते. म्हटलं दुसरा शब्द द्या ना मला. मग काढली म्हणा, ठीक आहे. किशनचं पाकिट एखादं चोरलं तर त्याने पाकिट काढलं असं म्हणतोय का आपण? नाही. मग ते म्हटलं मग तुम्ही शब्द द्या ना आम्हाला दुसरा. मग दुसरे बरेच दिले, पण शेवटी त्यांना ते पास करून घ्यावं लागलं. त्यांना सोडलं. म्हटलं बरं असू दे आता काय नाही.
चर्चा करत असतो की सेन्सरने ह्या पर्यायी शब्द काय देतील. दादांचा तर शब्दकोश तोंडपाठ असायचा. दादा ह्या संपूर्ण इन्स्ट्रुमेंटमध्ये वाजवण्यामध्येही तज्ज्ञ होते. दादांचा अंग, दादांची गाणी एवढी झाली म्हणजे दादा प्रत्येक वाद्य स्वतः वाजवायचे. त्यांना अंग गाण्याचं लिहिण्याचं होतं, ते स्वतः शाहीर होते. त्यांना गाण्याचं अंग होतं. इतर सगळे जे काही आपल्यातले जे आता काय पार्ट्स आहेत आपल्या सिनेमा लाईनचे, ते सगळे त्यांना अवगत होते. मला एक गोष्ट खूप छान वाटली दादांकडनं शिकण्यासारखी, ती म्हणजे चांगला आणि वाईट असे दोन अर्थ निघत असतील तर वाईट अर्थ का घ्यायचा, आपण चांगलाच अर्थ घ्यायचा आणि पुढे जायचं. सोंगड्या मी वाचवला, ते महत्त्वाचं आहे. ते काय झालं, दादांची परिचय जास्त घनिष्ठपणा कुठे सुरू झाला. आम्ही दादरला राहत होतो त्यावेळेला, आणि मग शिर्के म्हणून होते, गजानन शिर्के, ते त्यांची दोस्ती, ते त्या दादाने घेऊन आले. का तर कोहिनूर सिनेमाला सोंगाड्या लागला होता. जेमतेम आठवड्यात त्यांनी दिला आणि पोस्टर होर्डिंग उतरवायला सुरुवात केली. आणि पिक्चरचं जोरात एक भारत मातेला लागलं होतं. आणि इकडे जोरात चित्रपट चालू असताना तुम्ही उतरवता कसं. तो मॅनेजर काय ऐकायला तयार नाही. तो मोठा पंजाबी होता आणि तो ऐकायला तयार नाही. मी म्हटलं चला हे कपडे लगेच केले, आता घरी कपडे घालून बसतो. पण कपडे केले आणि लगेच गेलो मी तिकडे. तिथे व्यासपीठ कुठचं एक लॉरी उभी होती बरोबर कोहिनूर सिनेमाच्या समोर. ते आम्ही व्यासपीठ बनवलं. मी चढलो त्याच्यावर. म्हटलं काय, आणि तो पण बरीचशी होर्डिंग खाली काढून टाकली होती. म्हटलं काय चाललं रे तुमचं, पहिल्यांदा होर्डिंग चढवा पहिल्यांदा. साहेब नाही, ते मॅनेजर साहेबांनी आम्हाला, मॅनेजर मी ओळखत नाही, पहिल्यांदा होर्डिंग चढवा. आणि म्हटलं मॅनेजरला बोललो, अरे आतमध्ये पोरं गेली आमची शिवसैनिक. तर मॅनेजरला धरून आणलं त्यांनी, असा चांगला गबदून उपारा वरती चढवलं, त्याला लुडदुला. त्या काय म्हटलं काय चाललंय, हे पिक्चर काय चांगलं चाललंय ना. नहीं मगर वो क्या है, वो हमारा वो जो ये है डिस्ट्रीब्यूटर, उनका कहना है 2 कलियां पिक्चर आने वाली है, वो लगाने का है. म्हटलं नाही, जब तक ये पिक्चर चलता है तब तक चलाना पड़ेगा आपको, समझे. नहीं साहब, नहीं भी कुछ नहीं, चलो ए चढवा रे होर्डिंग. शिवसैनिक ते पण चढले होर्डिंग विडिंग लावून, चलो शो सुरू करो. आणि त्या पिक्चरनी इतकी धमाल केली, आठवड्यात ते पिक्चर चालत राहिलं सोंगाड्या. बरं, मॅनेजरला पण धमकावलं चांगलं. बरं, आणखीन मग शेवटी सोंगाड्याने जी एक जंप मारली, तिथे दादा संपूर्णपणे क्षेत्रामध्ये पसरला. आणि तिथून सुरुवात झाली सोंगाड्या. तर खरा सोंगाड्या मी होतो. Sa re ga ma pa, ay yeah, sa re ga ma pa.